हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. तर आज आहे रक्षाबंधन. तर आता त्याची तयारी सुरू आहे. तर मी काय आज माहेरी गेली नाही, कारण माझा भाऊ नेहमीत असल्यामुळं तो बाहेरच्या देशात आहे सध्या, तरी तो ड्युटीवर आहे. तर मी त्याला दुपारचा ऑनलाईन आला ना तो, मग त्याला व्हिडिओ कॉल करीलच. मग तेव्हाच त्याला ओवाळेल. आता राखी तर काय बांधता येणार नाही आहे, तर मग त्याला मी व्हिडिओ कॉल करेल. तर सर्व शेतकरी बांधवांना आणि सीमेवर रक्षण करतात त्या सर्व जवानांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आता आजचा व्हिडिओ तुम्ही थोडासा स्किप करू नका, सर्व संपूर्ण बघा. आम्ही आता रक्षाबंधन कशी साजरी केली आहे ती. तर सकाळची उठली आणि आंघोळी करून आवरून घेतलं. मग म्हटलं जरा शांत बसून चहा घ्यावा. तर मग दिवसाचं नियोजन करत होते की बाबा भाजीला काय करायचं किंवा काय स्वयंपाक काय बनवायचं असं चाललं होतं. तर आता मी तर काय जाणार नव्हते, मग मुलांचंच रक्षाबंधन करायचं होतं. तर मग मी कणिक ही मळून घेतली, बटाटा उकडायला ठेवला. म्हणलं काल नारळी पौर्णिमा होती, काल पण थोडासा भात केला होता रात्री, मग आज पण म्हटलं जरा नारळी भात बनवावा. तर अनुष्काचं चालली होती तयारी. रांगोळी ही तिने छान काढलं होतं. तेवढ्यात मैत्रीण आली. नंतर मग तिच्या माझ्या गप्पा सुरू झाल्या. तर त्यांची मुलगी येणार होती, तर त्यांनी इडली केली होती, मग त्या इडली घेऊन आल्या होत्या आम्हाला देण्यासाठी. तर मग सोमेश्वरलाही श्रावण महिना आहे तर जायचं का असा विचार चालला होता आमचा. तर बघू म्हटलं, जर गर्दीही नसेल, मला जर व्यवस्थित चालता येईल तिथं, तर मग जाऊ असं चाललं होतं आमचं. तर मग थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. मग त्या गेल्या. त्यानंतर मग मी अनुष्काचं आवरायला घेतलं. तिला जरा थोडीशी हेअरस्टाईल करून दिली. तर मस्तपैकी छान तयार झालेलो आहे आम्ही दोघी पण. तर मग तिने स्वीट डिश ही सर्व छान तयार केलं. ताट पण बघा किती सुंदर तयार केलं होतं. तर मग त्या दोघांचं नंतर मग व्हिडिओ बनवले मी छान, जसं पाहिजे तिला तसं. तर मग मी त्यांना म्हणत होते की असंच एकमेकांच्या सदैव पाठीशी उभं राहा, एकमेकांची सुखदुःखात साथ द्या. एवढंच पाहिजे असतं. बहिणीला तरी काय आणि भावाला तरी काय, दोघांना एकमेकांची साथ, प्रेम, विश्वास कायम राहिलं तर चांगलंच असते. आणि बहीण भावाचं नातं म्हणजे एकदम पवित्र असते, गोडवा असतोय त्या नात्यात. कधी भांडण हे तर असतंच, आता कधी नसते, पण छान असतं एकदम मैत्रीपूर्ण. तर आता बघा पाया पड म्हणते तिला, बघा आता त्याचं तर नाही म्हणतोय तो पण आयुष. नंतर पाया पडलं. तर तेवढ्यात मग बघा माझे आईन वडील आले. मग त्यांना चहा करून दिला आणि मग अनुष्काला म्हणलं वडिलांना राखी पण बांधून घे. मग त्यांना मग अनुष्काने राखी बांधली. ती बारामतीलाच असतो ना आमचा मामा, त्यामुळे मग ती आली होती. तर मग म्हणतात आता जेवण पण करा. आता माझं तर निम्मं जेवण म्हणजे स्वयंपाक बनवायचा राहिला होता. मग तिनीच मला पुऱ्याही लाटून दिल्या, मग मी तळून घेतल्या. आणि मग स्वयंपाक, कारण पुऱ्याही लाटायच्या राहिल्या होत्या आणि पापड तळायचं राहिलं होतं, बाकीचं तर झालं होतं. तर तिने छान कोथिंबीरच्या वड्या बनवून आणल्या होत्या मस्तपैकी. मग पुऱ्याही लाटून झाल्या आणि मग पापड पण छान तळले. मग अनुष्काला तोपर्यंत ताट करायला लावलं मी. मग देवालाही नैवेद्यही दाखवून मग नंतर आम्ही जेवायला बसलो. आणि मम्मी आमची आली तर काय तिचा हात बसत नाहीत. आता तुमची पण आई तुमच्याजवळ आली की ते पण असेच माझ्यासारखंच माझ्या मम्मीसारखंच काम करत असते का, नक्की कमेंट करून सांगा. आई आपल्या अशाच असतात आहे ना. तर मग तिने ताट पण बनवून घेतलं. मग वडिलांना दिलं हॉलमध्ये. तर बघा नारळी भात, पापड, पुरी, भाजी आणि मम्मीने कोथिंबीर वड्या आणल्या होत्या. तर मग सर्वांनी मिळून एकत्र मस्त छान जेवण केलं. त्यानंतर बघा त्या शिकणाऱ्या ताई आल्या, म्हणजे त्या बाहेरच्या होत्या. त्या मग त्यांना सर्टिफिकेट द्यायचं राहिलं, त्या रक्षाबंधनासाठी इकडं आल्या होत्या. मग त्यांना पण सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मग थोड्या वेळ बसल्या, गप्पा मारल्या आणि मग त्या गेल्या. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.